हॅलो फ्रेंड्स, जी.पी. टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण व्हायरल बाही शिवता. त्यासाठी हो का माझ्याकडे कापड आहे. त्याची उंची मी 14 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 7 इंच एका साईडनी 4 इंच. पण बंद बाजू आहे ती त्या साईडनी आणि ओपन बाजू माझ्या साईडनी आहे. तर ह्या साईडनी 7 इंच आणि इकडच्या साईडनी 4 इंच मी खूण करून घेऊन बाहीला गोलाकार आकार द्यायचा. त्याचं कापड जरा कडकच आहे, पण कस्टमरचं म्हणणं होतं ह्या कापडाची मला तशीच बाही पाहिजे, म्हणून मी तशी बाही केलेली आहे. आपण आत्तापर्यंत जो बाह्या शिवल्या ते मऊ कापडाच्या शिवल्या होत्या. हे जरासं कापड कडक आहे, पण आपण त्याचीही तशी बाही शिवलेली आहे. ही व्हायरल बाही आहे. हो का, ह्या प्रकारे असे 2 तुकडे आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्या जे साईडला 7 इंच घेतलं होतं त्या साईडचं आपण त्याचं एक साईड अशी दुमडून घ्यायची आणि तिथं आपली जी कस्टमरनं सांगितलेली आहे ती लेस किंवा साडीची लेस लावून घ्यायची. आता ह्याला मला पांढऱ्या कलरची मण्याची लेस लावायला सांगितलेली आहे कस्टमरनी, म्हणून मी पांढऱ्या कलरची होकाशी लेस लावून घेतलेली आहे. लेस लावताना कस्टमरच्या आवडीप्रमाणे लेस लावायची योग्य पद्धत. तर त्याचं खालचं जे लेसचा असतं भाग ते खाली कापडाच्या खाली घालून फक्त मणी दिसू द्यायचं, ते छान दिसते. पण कुठल्या कस्टमरला वरची लेसही आवडती, त्यामुळे ते वरून लावायला सांगतात. कस्टमरच्या आवडीप्रमाणे लेस लावून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर आता आपण चुन्या देऊन घ्यायच्या त्या बाहीसाठी. तर बाही काय करायची, ज्या साईडने आपण 4 इंच घेतलेला आहे त्या 4 इंचाकडे वरच्या साईडला तोंड करून चुन्या घ्यायच्या आणि जरा मोठ्या घ्यायच्या. म्हणजे एक साधारण 6 ते 7 चुन्या आपल्या पडल्या पाहिजे बाहीला. ह्या साईडला तेवढं कापड आटवलं पाहिजे मध्ये, 6 ते 7 चुन्यामध्येच. आणि वरच्या साईडला तोंड करायचे चुन्यांचे, कधी खालच्या साईडला करायचे नाही, कारण आपण ती बाही घातल्यानंतर अशी खाली त्याचं छान आकार येईल तसं. त्यामुळे वरच्या साईडला अशा 6 ते 7 चुन्या पडल्या पाहिजे. आता ह्या साईडनी तेवढ्याच आणि त्याच आकाराच्या चुन्या मारून घ्यायच्या. ह्या प्रकारे आपली बाही तयार होईल. मग आता ह्याचं दोन्हीचं मध्य काढून घेऊन तिथं आपण एक खाच करून घ्यायची. अशी खाच मारल्यानंतर दोन्हीचं बाहीचं मध्य घ्यायचं, ते म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या त्या जॉईंटला बरोबर खाचे ब्लाऊजचं मध्यभाग काढून घ्यायचा असं बाहीचा. आणि तिकडून 2 ते 2.5 इंच आणि इकडून ते 2 ते 2.5 इंच, कुणी 2 इंचावर कुणी 2.5 इंचावर सोडतं, तेवढ्यात सोडून खुणा करून घ्यायच्या आणि तिथं ती बाही लावून घ्यायची. लोक जिथं आपण खाच मारली त्या खाचेवर खाच ठेवून घ्यायची आणि जे आपण 2.5 इंचाची खूण केली तिथून आपल्या वरच्या टिपा ठेवून अशा प्रकारे मी जशी जोडते त्या प्रकारे बाही जोडून घ्या. आणि ते खाच्यावर इथं जे कापड उरतं ना त्याला वरच्या साईडला तोंड करूनच अजून 1-2 जशा आपल्याला बसतील तशा चुन्या मारून घ्यायच्या. वरच्या साईडला तोंड करायची त्याचे, पण याचंही इकडच्या साईडला तोंड करायचं. म्हणजे आपल्या चुन्यांचं ज्या साईडला तोंड आहे त्या साईडला तोंड करून चुन्या मारून घ्यायच्या आणि अशी बाहीवर ॲडजस्ट करून घ्यायची. ह्या प्रकारे बाहीवर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपलं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊया, म्हणजे आपली बाही फिनिशिंगमध्ये बसेल. असं ही आपली अशी बाही छान तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजवर तुम्हाला ही बाही कशी अटॅच करायची ते सांगते. कधीही ब्लाऊजवर बाही अटॅच करताना इकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच त्या रेषे जॉईंटच्या सरळ अशी टीप मारून घ्यायची आणि तिथलं कापड सरळ करून घ्यायचं, म्हणजे आपल्या बाहीला फुगा वगैरे येणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये बाही बसेल. ह्या ज्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर ह्या टिप्स अशा मध्ये सांगत असलेल्या तुम्हाला कळत राहतील. आणि मध्यावरच्या जॉईंटपासून आपण बाही इकडे अर्धी आणि इकडे अर्धी अशी लावून घ्यायची, म्हणजे बाही खालीवरी होणार नाही किंवा बाही कुठे काकेत वगैरे झोळ येणार नाही, जॉईंटला खालीवरी होणार नाही. आपली बाही व्यवस्थित पुरेल. ओढून तोडून बाही लावायची नाही. बाही कटिंग करतानाही व्यवस्थितच कटिंग करायची आणि ह्या प्रकारे आपली बाही लावून घ्यायची. ही आपली बाही अशी दिसते. या अशा प्रकारे आपली बाही तयार झालेली आहे. आता मी त्याचं तुम्हाला फिटिंग पण सांगून घेते की मधलं फिटिंग कसं करून घ्यायचं. ही डबल बाही आहे, बऱ्याच जणांना वाटतं डबल बाही आहे, मग फिटिंग कसं करायचं. आधी मी सरळ साईडने हे असं फिटिंग करून घेते. पण फिटिंग करताना जे आपल्या काकीतल्या ते शिलाई आहेत त्याचे तोंड वरच्या साईडनी करून घ्यायचं, म्हणजे आपल्या दंडाकडच्या साईडनी. आणि हे असं सरळ साईडनी करून घ्यायचं. आपलं जे आगावचं एक्स्ट्राचं कापड आहे हे कट करून घ्यायचं आणि मग ब्लाऊज असं पलटून घ्यायचं. पलटून घेतल्यानंतर मग आपली जेवढी आपण शिलाई मार्जिन सोडलं आहे
तेवढं शिलाई मार्जिनचं खून करून घेऊ. आपला दंडगेर खून करून घ्यायचा आणि शिलाई मार्जिन आहे तेवढं शिलाई मार्जिन आतमध्ये सोडून आपली फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. फिटिंगची शिलाई देतानाही जे आपलं जे जॉईंट आहे काखेतला त्याचे पूर्ण शिलाईचे तोंड वरच्या साईडने राहू द्यायचे, तोंड खालच्या साईडने नाही येऊ द्यायचे. या प्रकारे लोक ही अशी आपली बाही तयार होईल. हे जरा कापड कडक असल्यामुळे जरा फुगा आल्यासारखा वाटतो. आपली ती बाही आहे ती खाली पडते, पण कस्टमरलाही असंच आवडतं, त्यामुळे त्यांनी ह्या कापडाचंही शिवायला लावले. बाही अशी दिसते बघा, शिवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.